आता आपण पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये दाखल। शहा उद्या रायगड दौऱ्यावर। रायगड किल्ल्यावरील शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी जाणार। पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंचं नाव जाहीर होऊ शकतं। पालकमंत्रीपद दिलं नाही तर रायगडमध्ये उठाव होईल। तटकरेंनी रायगडचा जनादेश समजून घ्यावा, महेंद्र दळवींचं वक्तव्य। पालकमंत्री नसले तरी रायगड नाशिकमध्ये कामं सुरू। पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल, थोडा धीर धरा, अजित पवारांची प्रतिक्रिया। थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली। महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराजांचं अनुकरण केलं। भाजप खासदार उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य। उदयनराजेंच्या वक्तव्यानंतर ओबीसी नेते आक्रमक। मुलींची पहिली शाळा फुलेंनीच सुरू केली। राजे महाराजे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय राजवाड्यामध्ये करायचे। उदयनराजेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। थोर पुरुषांबद्दल वाद निर्माण होईल अशी वक्तव्य करू नये, प्रवीण दरेकरांचा उदयनराजे भोसले यांना सल्ला। उदयनराजेंनी नवा शोध लावला। ओबीसी नेते मंगेश ससाणेंची टीका। उदयनराजेंना स्त्रियांच्या पहिल्या शाळेचे प्रणेते पुढे नको आहेत असाही घणाघात। उदयनराजेंकडून इतिहास नव्यानं साजेसा लिहायचा प्रयत्न दुर्दैवी असल्याचंही ससाणेंचं वक्तव्य। रायगडावरील वाघ्या कुत्रा फेकून द्या, एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून उदयनराजे आक्रमक। कुठल्याही अभ्यासाशिवाय खासदारांना बेजबाबदारपणाचं वक्तव्य करू नये। वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्द्यावरून उदयनराजेंनी केलेल्या वक्तव्यावर लक्ष्मण हाकेंची टीका। तुम्हाला राजे म्हणतो म्हणजे तुमच्या हातामध्ये राज्याचा सातबारा आला का, असाही केला सवाल।